कुठल्याही परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर RRR या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता RRR म्हणजे पिक्चरचं नाव नाहीये. RRR म्हणजे काय? रीड, रिकॉल अँड रिव्हिजन. आता रीड, रिकॉल अँड रिव्हिजन म्हणजे कसं? बघा, रीड म्हणजे काय? तुम्हाला जो अभ्यास आहे तो तुम्ही नीट मन लावून वाचला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नीट मन लावून वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हे झालं रीड. रीड नंतर तुम्ही रिकॉल केलं पाहिजे, म्हणजे जे काही तुम्ही वाचताय ते आठवलं पाहिजे. नुसतंच पाठ नाही करायचं. पाठ केल्यानंतर तुम्ही जे पाठ केलंय, ज्या प्रश्नाचं उत्तर वाचलेलं आहे, जो मुद्दा तुम्ही वाचलेला आहे तो तुम्ही आठवला पाहिजे. डोळे बंद करून किंवा पुस्तक बंद करून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही आठवलं तर ते मनामध्ये चांगल्या प्रकारे साठून राहील. आणि यानंतरचा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन, आज जे वाचलंय, आज जे आठवलंय, आज जे मनामध्ये साठवलंय त्याची रिव्हिजन 2 दिवसानंतर तुम्ही केली पाहिजे किंवा आठवड्यानंतर केली पाहिजे. जर तुम्ही रिव्हिजन नाही केली तर जे काही तुम्ही वाचलंय ते तुम्ही कालांतराने विसरून जा. त्यामुळं हा 3R खूप महत्त्वाचा आहे. रीड, रिकॉल आणि रिव्हिजन. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.